मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांना एक गाय, एक म्हैस, कालवड एवढंच नव्हे तर कडबा कुट्टी यंत्र, मूर घास देखील अनुदानावर मिळणार आहे. मित्रांनो, एक गाय किंवा एक म्हैस 50% अनुदानावर, कालवड जर घ्यायची असेल तर त्यासाठी 75% अनुदान मिळणार आहे. आणि त्यासोबतच या जनावरांना चारा कापण्यासाठी एक कडबा कुट्टी यंत्र देखील 50% अनुदानावर मिळणार आहे. एवढंच नव्हे तर 25% अनुदानावर मूर घास देखील मिळणार आहे. तर आता या गाई म्हशीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर तुमचे ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. आता राहिला विषय, या योजनेसाठी पात्र कोण आहेत, अर्ज कोठे करावा, कोणकोणती कागदपत्रे लागतील, या संदर्भातील डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता थोड्या वेळ न देता जाणून घेऊयात दुधाळ गाई म्हशी योजना संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुधाळ गाई म्हशीची जी योजना आहे ती सुरू झालेली आहे आणि या संदर्भातील बातम्या देखील शासनाने विविध वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की लोकमत पेपरमध्ये देखील बातमी देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं दिव्य मराठी पेपरमध्ये देखील बातमी देण्यात आलेली आहे की दुधाळ जनावरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना जी आहे ती विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चालू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमधील शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकतात. योजना कशा पद्धतीनं राबविली जाणार आहे या संदर्भातील अगदी इत्थंभूत डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासनाने अर्ज मागवले हे तर क्लिअर झालेलं आहे. आता या योजनेचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही योजना जी आहे ती विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प म्हणजेच VMDP टप्पा क्रमांक 2 अंतर्गत राबविली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर प्रकल्पाची माहिती बघणार आहोत, उपलब्ध अनुदान योजना कशी आहे ते बघणार आहोत, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे ते देखील आपण बघणार आहोत. प्रकल्पाची माहितीमध्ये आपण काय बघणार आहोत तर कालावधी किती आहे, एकूण किती जिल्ह्यांमध्ये योजना राबविली जाणार आहे, मुख्य उद्देश काय आहे आणि योजनेची आवश्यकता काय आहे. आवश्यकतामध्ये आपण जाणून घेणार आहोत पशुखाद्याचे दर या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत. कमी दूध उत्पादन का निघतं, आधुनिक सुविधांचा अभाव. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी उपलब्ध अनुदान योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये दुधाळ जनावरे वाटप म्हणजे जे गाभण कालवड आहे त्या संदर्भात माहिती, पशुखाद्य व पूरक खाद्यासाठी किती अनुदान मिळणार आहे, कडबा कुट्टीसाठी किती अनुदान मिळणार आहे, म्हणजे या संदर्भातील डिटेल माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जसं की दुधाळ जनावरांसाठी जर तुम्ही बघितलं तर उच्च उत्पादन क्षमता असलेली गाय म्हशीसाठी 50% अनुदान, गाभण कालवडसाठी जे आहे ते 7 महिन्याची गाभण कालवड 75% अनुदान, तंत्रज्ञान भ्रूण प्रत्यारोपण. त्याच पद्धतीनं पशुखाद्यामध्ये प्रजननपूर्व खाद्य, फॅट, SNF, मूर घास. त्याच पद्धतीनं अजून आपण काय बघणार आहोत, कडबा कुट्टी यंत्रासाठी कशा पद्धतीनं अनुदान दिलं जाणार आहे. ही सर्व माहिती झाल्यानंतर आपण आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे. तर मग त्यासाठी आपण या ठिकाणी हे पण स्ट्रक्चर बघणार आहोत की अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, पात्रता निकष काय आहे, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, म्हणजे ज्या टर्म अँड कंडिशन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचा, कसा करायचा, तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो अगदी इत्थंभूत माहितीचा आहे. अगदी डिटेल, अगदी तपशीलवार माहिती मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला देखील तुमचा दुग्ध व्यवसाय सुरू करता येईल. बऱ्याचदा अनेक शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु केवळ शासकीय अनुदान न मिळाल्यामुळं ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकत नाही, किंबहुना त्यांना अशा योजनेची माहिती न मिळाल्यामुळं किंवा अनुदान योजना कशी असते, योजनेचं स्ट्रक्चर कसं असतं, कुठे अर्ज करायचा या संदर्भात माहिती नसल्यामुळं त्या ठिकाणी ते या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण मात्र या ठिकाणी अगदी सविस्तर माहिती देणार आहोत. तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा जो दुसरा टप्पा आहे त्याचं स्ट्रक्चर आपण आता बघितलेलं आहे आणि आता आपण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. काही तरुण गाई म्हशी घेतात आणि तो व्यवसाय फेल होतो. तर फेल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर वाढते पशुखाद्य दर. पशूंचं खाद्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि अशामध्ये जमा खर्च त्या ठिकाणी ताळेबंद बसत नाही आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी हा दुग्ध व्यवसाय आहे तो तोट्यामध्ये जातो. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे कमी दूध उत्पादन. आता साहजिकच आहे, पशुखाद्याचा दर वाढला म्हणजे त्या ठिकाणी पशुला एकदम कमी त्या ठिकाणी चारा मिळतो किंवा पशुखाद्य मिळतं आणि आपसुकच पशुखाद्य कमी मिळाल्यामुळं
त्या ठिकाणी जे दुधाळ जनावर आहे ते कमी प्रमाणात दूध देतं आणि त्याचा फटका त्या तरुणाला त्या दुग्ध व्यवसायात मिळतो. विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2. तर या योजनेचा जो कालावधी आहे तो 2024-25 ते 2027-28 म्हणजे 4 वर्षाचा कालावधी आहे. विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता या योजनेचं स्ट्रक्चर आधी सांगितल्याप्रमाणे कसं असणार आहे, तर या ठिकाणी 50% अनुदानावर एक दुधाळ गाय किंवा एक दुधाळ म्हैस मिळणार आहे. त्याच पद्धतीनं 75% अनुदानावर एक गाभण कालवड देखील मिळणार आहे. म्हणजेच भविष्यामध्ये त्या कालवडीला तुम्ही संगोपन करून एक चांगल्या प्रकारे गाय किंवा म्हैस तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता. त्याचप्रमाणे 25% अनुदानावर पशुखाद्य मिळणार आहे. त्यामुळं दर्जेदार पोषण होईल आणि दुधात वाढ होईल. आणि सोबतच आता हे दुग्ध व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी कडबा कुट्टी हे मशीन आवश्यक असतंच. याच बाबीचा विचार करून या योजनेमध्ये ह्या कडबा कुट्टी यंत्राचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या कडबा कुट्टी यंत्रावर 50% अनुदान त्या ठिकाणी शासन देणार आहे. म्हणजेच खर्चामध्ये अजून त्या ठिकाणी बचत होणार आहे. ज्या तरुणांना खरोखर दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना या ठिकाणी 50% शासनाकडून अनुदान मिळेल. आणि यामुळे होईल काय की 50% अनुदानावर जर गाय आणि म्हैस मिळाली, एकतर उत्तम प्रकारचं जनावर त्या ठिकाणी मिळेलच, त्या ठिकाणी खर्च देखील शेतकरी बांधवांचा कमी होणार आहे. कालवडी घेऊन त्यांचं संगोपन करून त्या एकतर मार्केटमध्ये विकतात किंवा त्यांना त्या ठिकाणी एक दुधाळ जनावर बनवतात आणि त्याच जनावराला पुढे पालनपोषण करून संगोपन करून एकाचं 2, 2चे 3, 3चे 4, तर अशा प्रकारचे मोठमोठे म्हणजे अशा प्रकारची संख्या वाढवून त्याच ठिकाणी आपला व्यवसाय जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर ती देखील तरतूद या ठिकाणी आहे. आणि ही कालवड जी आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली कालवड असणार आहे. भविष्यात उच्च प्रतीची अधिक दूध देणारी जनावरे मिळण्यास मदत. या ठिकाणी पशुखाद्य, फॅट म्हणजेच SNF आणि मूर घास देखील करण्यासाठी अनुदान मिळणार असल्यानं जनावरांच्या दुधामध्ये वाढ होणार आहे. जनावरांच्या आरोग्यात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुधारणा होईल आणि दुग्ध व्यवसाय वाढण्यास मदत होईल. 50% अनुदानावर या ठिकाणी कडबा कुट्टी मशीन मिळणार आहे. हे अर्जदार जे आहे ते संबंधित 19 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यातील पशुपालक म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या 19 जिल्ह्यातील हा शेतकरी अर्जदार पाहिजेत. तो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. www.vmdtp.com. त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. सर्व माहिती अर्जामध्ये अचूक पद्धतीने द्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा. संकेतस्थळावर दिलेल्या यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवा. बरेच शेतकरी बांधव दुधाळ गाई म्हशी योजनेची वाट बघत असतात, त्यामुळे आता ही संधी आलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर दिलेल्या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज सादर करून या संधीचा लाभ घेऊ शकता. तर आत्ता नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही भाषा बदलू शकता. मराठी, इंग्रजी जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही भाषा बदलू शकता. या ठिकाणी योजनेबद्दल आहे, गॅलरी आहे, लाभार्थी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नोंदणी करा. या पर्यायावरती क्लिक करून नोंदणी करण्यास सुरुवात करा. या ठिकाणी तुम्हाला 5 टप्प्यामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे. पहिला आहे मूलभूत माहिती, दुसरी आहे पात्रता, तिसरी आहे घटक आणि त्याच्यानंतर आहे बँक तपशील आणि मग त्यानंतर अर्ज रिव्ह्यू करायचा आणि सबमिट करायचा. मूलभूत माहितीमध्ये शेतकऱ्याचं पहिलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, त्यानंतर लिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, वर्ग निवडायचा आहे, अर्जदार कोणत्या प्रवर्गातील जनरल आहे, SC ST, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, आधार क्रमांक टाका आणि या ठिकाणी आधारची जी दोन्ही बाजूची जी प्रतिमा आहे काय करा, दोन्ही बाजूंना फर्स्ट आणि सेकंड जे आधार आहे ते एका पेजवरती घ्या आणि ते या ठिकाणी अपलोड करून घ्या. या ठिकाणी अपलोड करून द्या. त्यानंतर रेशन कार्डमधील सदस्याची संख्या जी आहेत तर ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक लागणार आहे आणि आधार क्रमांकाच्या दोन्ही बाजूची जी प्रतिमा आहे ती तुम्हाला फोटो अपलोड या ठिकाणी करायचा आहे. PDF चालणार नाही, JPG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड होतो. त्यानंतर या ठिकाणी राशन कार्ड देखील तुम्हाला लागणार आहे. तुमचं QR कोडचं राशन कार्ड काढून ठेवा किंवा तुमच्याकडे राशन कार्डचं पुस्तक असेल तर पहिलं पान आणि शेवटचं पान अशा दोन्ही प्रतिमा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायचं आहे. राशन कार्डचे पहिले पान या ठिकाणी आणि राशन कार्डचे शेवटचे पान असेल, शेवटचे पान असेल तर ठीक आहे, नसेल तर राहू द्या. कारण बऱ्याच लोकांकडं QR कोडचं राशन कार्ड आहे त्यामुळे ते एकाच पानावरती सर्व डिटेल्स त्या ठिकाणी येते. त्यानंतर तुमच्या राशन कार्डवर जेवढेही मेंबर्स आहेत तुम्ही सोडून, कारण तुमचा आधार नंबर या ठिकाणी आपण ऑलरेडी टाकलेला आहे, आधार क्रमांक त्या ठिकाणी, तर तुम्ही सोडून बाकीचे जे 3 सदस्य आहेत तर त्या 3 सदस्यांचे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी तुमचा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि पुढे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
तर या ठिकाणी दुधाळ जनावरांची संख्या टाकायची आहे. दूध ओतण्याचं म्हणजे जी डेअरी आहे ती डेअरीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी जसे तुम्ही दुधाळ जनावरांची संख्या टाकाल त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ॲनिमल टॅग नंबर टाकायचा आहे. आता ॲनिमल टॅग नंबर म्हणजेच पशु आधार ID, तर तो टॅग नंबर टाकला की संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी दूध ओतण्याचे ठिकाण म्हणजे डेअरीचं नाव टाकायचं आहे. दूध प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पेरर कोड जो ठिकाणी डेअरी धारकाकडून तुम्हाला तो पेरर कोड मिळू शकतो तो या ठिकाणी टाकायचा. जमीन धारणा, खासरा क्रमांक, त्यानंतर सातबारा अपलोड करायचं असेल तर करा, नाही तर सोडून द्या. या ठिकाणी सिंचन सुविधा असेल तर यावरती टिक करा. त्यानंतर विजेची उपलब्ध असेल तर या ठिकाणी टिक करा, नसेल तर सोडून द्या. तर या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही हे सर्व पर्याय निवडू शकता, परंतु त्यासाठी कंडिशन अशी आहे की गर्भवती गायीसाठी डेअरी ॲनिमल काउंट 4पेक्षा जास्त असावे, तेव्हा या ठिकाणी हे टिक होईल. दुधाळ जनावरांचे वाटप कमीत कमी एकापेक्षा जास्त असावे, आपली एक संख्या आहे त्यामुळे आपण या ठिकाणी टिक करू शकत नाही. या ठिकाणी पण टिक करू शकत नाही. SNF वर्धकसाठी मात्र टिक करू शकतो. जनावरांच्या संख्येनुसार या ठिकाणी पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सायलेजचा पुरवठा 3च्या बरोबर किंवा 3पेक्षा जास्त जनावर पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला जेवढंही सिलेक्ट होतं आहे तेवढं आपण या ठिकाणी सिलेक्ट करू आणि पुढे जाऊ. जर या संदर्भात तुम्हाला काही माहिती कळाली नाही तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांना त्या ठिकाणी भेटू शकता, त्यांची मदत घेऊ शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी खाते क्रमांकाची पुष्टी करा, तुमचं कोड आणि बँकेचे नाव हे सर्व टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पुनरावलोकन करायचं आहे. या ठिकाणी बघा आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे या पर्यायावरती क्लिक करा. आता तुमचा अर्ज सगळा व्यवस्थित भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एकदा रिव्ह्यू करायचा आहे, माहिती चेक करायची आहे. तुमची माहिती बरोबर आहे का? वैयक्तिक माहिती, कौटुंबिक तपशील, स्थान, पात्रता, त्यानंतर घटक, त्यानंतर या ठिकाणी एक स्वयं घोषणापत्र आहे. मी याद्वारे घोषित करतो की माझ्याकडून प्रदान केलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि योग्य आहे. मला समजले आहे की कोणतीही खोटी माहिती माझा अर्ज नाकारण्यास आणि कायद्यानुसार दंडात्मक कारवाईस कारणीभूत ठरू शकते. हे सर्व वाचा आणि सर्वात शेवटी या ठिकाणी सबमिट करून द्या. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या योजनेची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी अगदी तंतोतंत माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये अजून काही जर शंका असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांच्यासोबत चर्चा करा, त्यांना भेटा. या योजनेसंदर्भात अजून सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. जेवढी माहिती मला या ठिकाणी मिळाली तेवढी मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. थांबूया येथेच. धन्यवाद.